नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये माहीने जेव्हा आता रमाला बघितलेलं असतं आणि ती आता घरी येते, तिचा पूर्णपणे थरकाप उडालेला असतो आणि आता थरकाप उडून मात्र ती इतकी घाबरते आणि सीमाकडे येते. तेव्हा तिला पूर्णपणे घाम आलेला असतो. सीमा विचारते की काय गं, काय झालं? अगं काय इतकी घाबरली दिसते आणि तुला तर पूर्णपणे घाम आला, काय झालं बरं? तेव्हा सीमा आता माहीचा जो काही घाम आहे तो आपल्या पदराने पुसते आणि म्हणते की अगं बाहेर तर खूप ऊन आहे, त्यामुळे कदाचित असं होत असेल. अगं तू अक्षयला प्रसाद दिला का? त्याच्यासाठी मी नवस बोलले होते देवाकडे, आणि कुंकवाचा टिळा सुद्धा तू त्याला लाव. तेव्हा आता माही म्हणते की हो लावते. तर लगेच आता सीमा परत म्हणते की हे बघ, जेव्हा तू त्याला प्रसाद दिला तर त्याचा राहिलेला थोडासा उष्टा प्रसाद तू खा. तेव्हा आता माही विचारते की असं का करायचं? तर सीमा म्हणते की हे बघ, असं म्हणतात की बायकोने जेव्हा नवऱ्याचा उष्टा पदार्थ जर खाल्ला तर सर्व काही छान होतं, सर्व काही ठीक होते. त्यामुळे असं म्हणतात बरं का. खरं तर म्हणतात की एकमेकांचं उष्ट खाऊ नये, परंतु नवरा बायकोने जर असं केलं तर त्यांचं प्रेम वाढते. सीमा म्हणते की जा बरं आता. तेव्हा माही लगेच आता प्रसाद घेऊन अक्षयकडे रूम मध्ये येते आणि अक्षयला म्हणते की अहो, मी मागाशी तुम्हाला प्रसाद देण्यासाठी विसरलेच होते. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे. तर लगेच अक्षय प्रसाद घेतो. तर माही म्हणते की अर्धाच खा आणि अर्धा मला द्या. तेव्हा अक्षयला तर आणखीन आनंद होतो. तो तर खुश होऊन तो अर्धा प्रसाद खातो आणि अर्धा मात्र अगदी रमाला देतो. तेव्हा लगेच अक्षय खुश होऊन म्हणतो की हे बघ माझी अर्धांगिनी. तेव्हा आता माहीच्या लक्षात येते. ती लगेच आता लक्षात आल्यानंतर म्हणते की आय्या, मंदिरातून येताना मात्र मी कुंकू आणायचं तर विसरून गेले. मग आता तुमच्या कपाळाला मी टिळा कसा लावू बरं कुंकवाचा? आईंनी आठवणीने मला घेऊन येण्यासाठी सांगितले होते, परंतु मी विसरले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असेच ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एवढंच आहे ना. लगेच तो आता उठतो आणि रमाच्या जवळ येतो, म्हणजे माहीच्या, आणि माहीच्या कपाळाला जो काही कुंकवाचा टिळा आहे तर अगदी कपाळ तेथे सेम टू सेम अगदी जवळ येतो आणि त्या कपाळाचा माहीच्या तो अगदी टिळा आपल्या कपाळाला लावून घेतो. आणि बघ झाले ना. तर माही आता अक्षयच्या कपाळाकडे पाहते आणि हो खरंच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की झाले ना मग तुझे समाधान? अगं तू आणि मी काही वेगळे आहोत का? झाले ना मग कशाला इतकी चिंता करते? तू आणि मी काही वेगळे आहोत का? तेव्हा माही फक्त मान डोलावते की नाही. तेव्हा मात्र माही इतकी खुश होते, कारण ती आता मंदिरातून आल्यापासून जेव्हा ती रमाला बघते तेव्हापासून अगदी घाबरलेली असते. परंतु आता लगेच ती थोडीशी बाजूला येते रमा आणि अक्षयच्या फोटोकडे बघत आणि मनात म्हणते की मी जिला बघितलं ती रमा नव्हती, ती नसणारच आहे, कारण हे माझं प्रेम आहे, माझा आनंद आहे. आय नो मला दिसलेली ती कोणीतरी वेगळी होती, ती रमा नव्हती. म्हणून आता मनाची थोडीशी खात्री पटल्यानंतर ती थोडीशी खुश होते. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये पोलीस स्टेशनला आता नील येतो. तेव्हा ती जी काही पाटील मॅडम आहे तर ती नीलला विचारते, जर हिला तुम्ही पकडलेलं आहे तिला तुम्ही घेऊन जाणार आहात का? तेव्हा मात्र नील म्हणतो की पाटील मॅडम हो येथेच राहून द्या आजच्या दिवस, कारण आजच आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जरा काही वेगळा पाहुणचार करूयात. त्यांना बाहेर कुठे सोडायचे, कारण यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. उगाच बाहेर लोकांना तो त्रास देतो. तेव्हा आता नील आता रमाकडे बघत हे सर्व बोलतो. रमाला इतका राग येतो. रागानेच ती आता नीलकडे बघत असते. आणि बाहेर जर यांना सोडलं तर ह्या सुंदर आहेत, अगदी तरुण आहेत, एकतर त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा बिघडलेलं आहे आणि बाहेर जर कोणी काही केलं, आपल्या एरियात जर काही त्यांना झाले तर आपल्या डोक्याला ताप होईल. त्यामुळे जरा येथेच राहून द्या, बघतो मी त्यांचं काय करायचं. तर तेव्हा रमाला इतका राग येतो. रमा म्हणते की बघतो म्हणजे काय, मला इथून सोडा नाहीतर, आणि ती आता जोरजोराने ओरडायला सुरुवात करते. तेव्हा नील म्हणतो की बघितलंस का मॅडम कशी जोराने ओरडतेस, मी एखाद्या संस्थेमध्ये हिला घेऊन जातो, तोपर्यंत तुम्ही जरा हिच्यावर लक्ष ठेवा. तेव्हा लगेच आता नील तेथून निघून जातो. रमा ही पाटील मॅडमला ओरडत असते की प्लीज मला इथून सोडा, मी तुम्हाला सांगते की मी काही केलेले नाही, म्हणून ती जोराने ओरडते. तर ती आता पाटील मॅडम रमावर ओरडते की काय ग, काय झाले, कशाला इतकं ओरडते, शांत बस तिकडे. तेव्हा रमा म्हणते की हे बघा प्लीज शांतपणे ऐका, अहो मी निर्दोष आहे. तेव्हा पाटील मॅडम म्हणतात की हे बघ, हे वाक्य रोज आम्ही ऐकतो. बोरकरला म्हणते की हिला काहीतरी जेवायला दे. तेव्हा मात्र आता रमा ओरडते. रमा म्हणते की मला काही नको, तू
तेव्हा रमा आता ओरडत असते, परंतु तेवढ्यात आता ते बोरकर येतात आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये एक छोटीशी डाळ आणि भात रमाला देतात आणि ते पण ते फेकून टाकतात ती प्लेट. रमा आता रागाने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता ते कुलूप लावतात. रमाला आता असं वाटतं की कसं मी इथून सुटू आणि काय माझी ही अवस्था होऊन बसली, म्हणून आता रमाला इतकं वाईट वाटतं, तिला टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये सर्वजण जेवायला बसतात. आता माही सीमाला वाढवायला मदत करत असते आणि अगदी रमासारखं वागण्याचा ती या घरामध्ये प्रयत्न करते, म्हणून घरातील सर्वजण आता हिच्यावर खूप असे खुश असतात. तेव्हा आता पार्वती आजी खुश म्हणते की खरंच विशेष आहे, कारण सर्वजण जर असे घरात एकत्र जेवायला बसले तर किती छान वाटतं बरं. आणि तेव्हा लगेच अक्षय हसतो, तर जान्हवी म्हणून जाते की आपली रमा नेहमी म्हणायची की सर्वांनी एकत्र जेवायला बसले तर खरंच खूप छान वाटतं. तेव्हा आता अक्षय जान्हवीकडे बघत असतो, कारण म्हणायची हा शब्द त्याने पकडलेला असतो. तेव्हा लगेच आता आनंद हसतो आणि हसून थोडंसं तो म्हणजे जान्हवीला खुणवल्यासारखं बोलतो, अगं जानू तू म्हणायची असं का म्हटली, म्हणायची नाही म्हणते असं म्हण ना. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की हो ना, म्हणजे तेच ते मला म्हणायचे होते की रमा नेहमी असं म्हणते आपण सगळ्यांनी एकत्रच मिळून जेवायचं. तेव्हा मयुरी म्हणते की हो ना, मला आठवते एकदा नाही का आपल्या घरामध्ये वाद झाले होते आणि तेव्हा कुणाला एकमेकांशी जर बोलायचं असेल तर फक्त यमक जुळून बोला, आठवतंय ना तुम्हाला हे सर्व. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्ही असं का बोलतात, आठवतंय ना म्हणजे काय, अर्थात आठवतच असेल आणि ती तर तुमच्या समोर उभी आहे, मग तिला विचारा तुम्ही हो की नाही रमा. तेव्हा लगेच आता माही म्हणते की हो ना आठवते सगळे, आणि तुम्ही असं का बोलतात बरं. सीमा म्हणते की हो तिने आठवते, कारण तिनेच आपल्याला हे सर्व शिकवले होते, मग तिला आठवणारच हे सर्व. यमकात बोलायला म्हणजे राईम करून बोलण्यात तुला आठवते का. अगं रमा तुम्हाला ते शिकवलं होतं, मला असे शिकवले होते, तुला आठवते का. भाजी झाली भेंडीची खूप छान, परंतु भेंडी परतताने अवघडलीच माझी मान, आठवते का. तेव्हा आता अभि हळूच आनंदला म्हणतो की हे जरा आती होते, आणि सीमा परत म्हणते की वाव खरंच किती भारी आहे. माही म्हणते की हो ना भारीच आहे, तुम्ही सांगितले होते. आणि लगेच आता माही म्हणते की आपण हे सगळं एकदाच केलेलं आहे, उद्या लगेच परत हे सर्व करूया. उद्या शनिवार आहे, तेव्हा उद्या शनिवार असल्यामुळे उद्यापासून प्रत्येक शनिवारी आपण असं एकमेकांशी यमक बोलायचं. तेव्हा आनंद मुद्दाम अगदी ठसका आल्यासारखं नाटक करतो. अक्षय म्हणतो की ओके. सीमा म्हणते की हो नक्की. तेव्हा माही म्हणते की हो आता सर्वांनी जेवण करून घ्या, कारण जेवण गार होतंय. अभि लगेच म्हणतो की हो इतकी मस्त आयडिया तू सांगितली, त्यामुळे आता तर खाल्लंच पाहिजे. तेव्हा लगेच आता सर्वजण खायला लागतात. अक्षय सुद्धा हातामध्ये घास खायला घेतो, परंतु तेवढ्यात माही ओरडते की नाही थांबा, आता शेवटचाच घास बाकी आहे ना, त्यामुळे जरा थांबा. आणि अक्षयला म्हणते की शेवटचा घास खाऊ नका, थांबा, घास ठेवा. धावतच ती परत अक्षय जवळ येते. अक्षय म्हणतो की काय ग हा कसला वेडेपणा. तेव्हा आता माही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की हे बघा घास ठेवा, काय चालले तुमचे हे सर्व. तर म्हणजे अक्षय तिला विचारतो की अगं तुझं काय चाललं हे सर्व. शेवटी अक्षय आता ताटामध्ये एक घास ठेवतो आणि अक्षयला म्हणते की आता बाद झाले, तुम्ही पाणी पिऊन घ्या. तेव्हा आता अक्षय विचार करतो की हिला नेमकं काय झालं असेल, आणि शेवटी आता तो घास तसा ठेवून पाणी पितो. तेव्हा मात्र ते ताट माही घेते आणि माही किचनमध्ये येते. किचनमध्ये आता येऊन तो अक्षयचा उष्टा घास ती खाऊन घेते, आणि आमच्यातील प्रेम जर असं केलं तर नक्की वाढेल, म्हणून ती अगदी आनंदाने तो घास खाते. तेवढ्यात सीमा तिच्या मागे येते. सीमा आता माहीकडे एकटक बघत असते. सीमा म्हणते की अगं तुझं हे सर्व काय चाललं. तेव्हा आता माही म्हणते की अगं तूच म्हणाली की त्याचं उष्ट खाल्ल्यानंतर प्रेम वाढतं म्हणून. तेव्हा सीमाला तर खूप हसायला येतं. सीमा लगेच तिला जवळ घेते आणि म्हणते की भोळी ग भोळी, खरंच वाढेल, नक्की वाढेल. सीमा बाहेर जाते, तर आता माही म्हणते की वाढायलाच हवं आमच्यातील प्रेम. आता मात्र अक्षयमधील आणि माझ्यामधील प्रेम वाढण्याची गरज आहे. अरे देवा, अक्षय मला आवडतो तर मी काय करू, त्यात माझी काय चूक आहे बरं, मी त्याच्यावर प्रेम करते. एका दृष्टीने लगेच तिच्या मनामध्ये तो विचार येतो की जेव्हा तिने रमाला बघितलेलं असतं आणि ती रमा तर नसेल ना, जर इकडे आमचे प्रेम वाढले आणि लगेच ती आली तर, आणि जर रमा जिवंत असेल आणि जर ती परत आली तर मी काय करू बरं. म्हणून आता माहीला टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे नील घरी येतो आणि देविकाला सांगतो की मी रमाला जेलमध्ये टाकलेले आहे. ते ऐकून आता देविका म्हणते की काय नील, काय केलंस तू, हे कसलं नवीन नाटक. तेव्हा आता नील म्हणतो की अगं नाटक नाहीये, ती सारखी येथून या घरातून पळून जात होती, त्यामुळे आता मात्र ती जेलमधून नाही पळून जाऊ शकणार. तेव्हा आता देविका विचारते की अरे पण तू तिला हे सर्व कसं केलं, जेलमध्ये कसं टाकलेस बरं. तेव्हा आता नील हसायला सुरुवात करतो. नील म्हणतो की अगं देविका, माझ्या खूप ओळखी आहे आणि तू सुद्धा
सुद्धा तरी मला पूर्णपणे कुठे ओळखलेस? तेव्हा आता देविका म्हणते की अरे नील, मला तुझ्यावर नक्की डाऊट येतो. म्हणजे मला असं वाटतं की तू एखादा क्रिमिनल आहे म्हणून. तू क्रिमिनल आहे का? तुझ्यावर कुठली केस चालू आहे का? तेव्हा आता नीलला हसायला येते. नील आता हसून म्हणतो की देविका अगं हे बघ, विचार कर, क्रिमिनल तर तू पण आहेस. तू नाही का तुझ्या नवऱ्याला आणि कसं मारून टाकले? आणि जर मला जर करायची वेळ आली तर आता सुद्धा मी तुला जेलमध्ये पाठवू शकतो. जसे आता मी रमाला जेलमध्ये टाकले तसे तुला सुद्धा टाकू शकतो. तेव्हा आता देविकाला धक्का बसतो. देविका म्हणते की नक्की कोण आहेस तू? तेव्हा नील आणखीनच हसतो. आता नील हसून म्हणतो की देविका हे बघ, हळूहळू तुला सगळं काही माझ्याविषयी कळेल, एक एक नवीन गोष्ट तुला कळत राहील. तेव्हा देविका आता टेन्शनमध्ये येते आणि नक्की हा नील आहे तरी कोण याचा विचार करते आणि पूर्ण आता घाबरून गेलेली असते. त्यानंतर इकडे माहीला खूप टेन्शन येते. माही आता एऱ्याझऱ्या मारत असते. तेव्हा नैना म्हणते की माही, ए बाई माझे, अगं खरंच तू रमाला बघितलं का? ती रमाच होती, कारण माहीने आता नैनाला सर्व काही सांगितलेले असते. नैना सुद्धा आता टेन्शनमध्येच येते आणि विचारते की खरंच जिला तू बघितलं होतं ती खरंच रमा होती का? आणि हे बघ, जर ती रमा असेल तर चल ना, तू कुठे बघितलं तिलास, आपण तिला शोधूयात. परंतु हे बघ अगं, एकटीला कुठे शोधायचं, आपण अक्षयला सांगूयात, म्हणजे अक्षय नक्की रमाला शोधेल म्हणून. तेव्हा आता माही म्हणते की तो कुठे शोधणार आणि आपण त्याला हे सर्व कसे सांगणार? कारण अजूनपर्यंत आपण त्याला नाही सांगू शकत, कारण मीच अजून खात्री करून घेतलेली नाही की ती नक्की रमा होती म्हणून. तुला कळते का काय होईल ते? अजूनपर्यंत मीच सांगितलेले नाही आणि हे बघ, मलाच खात्री नाही की ती रमा आहे म्हणून. मला एकदा विश्वास करून घ्यावे लागेल. तुला कळतं का काय झालं ते? मलाच कळत नाही की काय करायचे ते. आणि आता तू म्हणते की त्याला सांग आणि किवस होईल, हे तुला कळते का? म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे आणि तूच मला म्हणते की तू त्याला सांग, किती मोठा किओस होईल. तेव्हा आता नैना म्हणते की अगं माही, त्याला कधी ना कधी कळणारच आहे, त्यामुळे आता तूच ठरव की आमच्यापासून तुला कायमचं दूर व्हायचं किंवा अक्षयला तू आता रमाला भेटवशील आणि अक्षयला असं करून तू म्हणजे त्याच्या मनामध्ये तुझ्याविषयी अगदी आदर निर्माण करून घ्यायचा. आता तूच ठरव की नक्की काय करायचं. अक्षयला अक्षयचं प्रेम मिळून द्यायचे की तू त्याला त्या रमापासून लांब करायचे. आणि जर तू असं केलं केव्हा तरी अक्षयला हे कळेल आणि तेव्हा मात्र अक्षय तुझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिल याचा एकदा विचार कर. तेव्हा आता माही टेन्शनमध्ये येते, नक्की काय करू असा ती विचार करत असते. तर नैना तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करते, कारण नैनाला रमा आली म्हणून खरंच खूप आनंद झालेला असतो. म्हणून ती माहीला समजवण्याचा प्रयत्न करते की प्लीज तू काहीतरी असं कर आणि अक्षयला सर्व काही खरे सांगून टाक. तेव्हा आता अक्षय हा हॉलमध्ये बसलेला असतो आणि तो झोपायलाच आलेला असतो. तो आपले कपडे वगैरे सर्व काही घेऊन येतो. तेव्हा मात्र आता माही तेथे येते, त्याच्या मागून ती आलेली असते. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय ग, काय झालं, तू असं का बघतेस, काय झालं, तू इतकी घाबरलेली वाटते, टेन्शनमध्ये वाटते. तेव्हा आता माही म्हणते की हे बघा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि येथे नाही मी बोलू शकत, जरा बाहेर चला. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं चल, गार्डनमध्ये जाऊयात. तेव्हा आता तो आता रमाला धरतो, म्हणजे माहीला, आणि गार्डनमध्ये घेऊन येतो. तेव्हा माहीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. अक्षयने तिचा हात धरलेला असतो. तेव्हा माही विचार करते की जे काही मी स्वतः करते ते बरोबर करते की चूक करते, ते जास्त इम्पॉर्टंट आहे, तुझं प्रेम नाही. आणि तेवढ्यात मात्र माही अगदी विचार करत करत आता अक्षयसोबत बाहेर येते. त्यानंतर आता इकडे श्रद्धा म्हणजे आपली रमा येतेच राहते. आता मात्र साई तेथे त्या देविकाच्या घरी येऊन पोहोचतो. घराच्या बाहेर आलेला असतो. चहावाल्याने मला हेच घर सांगितलं होतं की त्या श्रद्धा येथे राहतात म्हणून. ती माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली होती, म्हणजे नक्कीच तिला माझी मदत लागणार म्हणून. त्यानंतर आता पंकज काका सुद्धा तेथेच येतात आणि पंकज काका सुद्धा आता त्या घराकडे एकटक बघत असतात. आणि याच घरामध्ये मी माझ्या रमाचा आवाज ऐकला होता असं स्वतःशी ते बोलत असतात. आणि साई सुद्धा तेथे आलेला असतो. तेव्हा आता पंकज काका इकडे तिकडे बघतात आणि ते सुद्धा घरात घुसतात. तेव्हा साई सुद्धा घरात घुसलेला असतो. तो सुद्धा इकडे तिकडे बघतो. पंकज काका आता साई जवळ येतात. पंकज काका म्हणतात की अरे माझ्या भाजीला कुठे ठेवलेला आहे, सांग लवकर. साई म्हणतो की काय, मी आणि तुमच्या भाचीला कुठे ठेवले? तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हो, तूच लपवलं माझ्या भाचीला. तेव्हा साई म्हणतो की अरे तू डोक्यावर पडला की काय, का लपू तुझ्या भाचीला, अरे काही डोक्यावर पडला की काय? आणि अच्छा, म्हणजे तूच काहीतरी श्रद्धाला केलेले दिसते. मला माहिती आहे की श्रद्धा येतेच राहते आणि ती संकटात आहे. मला सांग बरं, श्रद्धा कुठे आहे आणि ती काय करते, तू तिला फसवलं का?
पंकज काका म्हणतात की कोण श्रद्धा, अरे सांग पटकन माझ्या भाजीला लपवण्याचे तुला किती पैसे मिळाले. तेव्हा मात्र आता साई सुद्धा पंकज काकाची घसंडी धरतो, माझ्या श्रद्धाला कुठे लपवले ते सांग. तेव्हा पंकज काका म्हणतात की मी श्रद्धाला ओळखत नाही, परंतु माझी भाजी कुठे आहे ते मला लवकर सांग. तेव्हा दोघांमध्ये अगदी आता मारामारी सुरू होते आणि तेवढ्यात तेथे नील येतो. नील म्हणतो की काय रे तुम्ही कोण आहात, तुम्ही येथे घरात का घुसले. तेव्हा पंकज काका म्हणतात की या घरात माझी भाजी आहे, तिने काल मला काका म्हणून हाक मारली होती. तेव्हा लगेच आता देविकाला नील म्हणतो की हे बघ काल तो आलेला होता ना, तो गादीवाला तो आहे, आणि थांब आता मी याच्या मालकाला याची कंप्लेंट करतो. आणि करू का तुझ्या मालकाला कंप्लेंट, असं पंकज काकांना सुद्धा म्हणतो. तेव्हा आता पंकज काका काही याला घाबरत नसतात, अरे 1000 नोकऱ्या माझ्या भाजीवरून ओवाळून टाकतो, त्यामुळे गप गुमाने सांग की माझी भाजी कुठे आहे ती, नाहीतर मी पोलिसात जाईल. तेव्हा आता देविका म्हणते की चल निघितून, आणि तुझी भाजी येथे नाही, तू तिला घरी जाऊन शोध, हे घर इज्जतदार लोकांचं आहे. तेव्हा मात्र नील म्हणतो की हो ओरपर्यंत आमच्या ओळखी आहे, त्यामुळे इथून निघायचं, नाहीतर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला माहितीच असेल. आणि तो साईला विचारतो की काय रे तू कोण आहेस, याच्याबरोबर आला का तू. तेव्हा आता साई म्हणतो की मी कशाला याच्याबरोबर येऊ, मी श्रद्धा घ्यायला आलो. तेव्हा लगेच देविका म्हणते की कोण श्रद्धा. तेव्हा मात्र आता साई म्हणतो की कोण श्रद्धा, मला माहिती आहे की श्रद्धा येतेच आहे आणि ती कुठल्या तरी संकटात आहे, म्हणून तुम्हीच लोकांनी काहीतरी छळू केलेला आहे, नक्की सांगा की काहीतरी घोळ नक्की आहे, आणि सांगा लवकर श्रद्धा कुठे आहे. त्यानंतर आता अक्षय हा माहीला घेऊन बाहेर आलेला असतो. तेव्हा आता लगेच अक्षय विचारतो की अगं सांग ना रमा, अगं काय झालं, अगं नक्की काय सांग बरं लवकर, तू काय सांगण्यासाठी मला बाहेर घेऊन आलीत. तेव्हा आता माहीला टेन्शन येते, सांगू किंवा नको सांगू, नक्की काय करू मी असं. तेव्हा मात्र आता माही विचारत पडलेली आहे, काय होते तुला, काही होते का. तेव्हा आता अक्षय अगदी तिला म्हणजे असं विचारत असतो, तो सुद्धा टेन्शनमध्ये येतो की नक्कीला काय झालं असेल. तेव्हा आता माही म्हणून जाते की अक्षय मी रमा नाही. तेव्हा हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं काय बडबडते तू, असं काय होतंय तुला नेमकं, तू असं करते. अक्षयचा अजून सुद्धा विश्वास बसत नाही की नक्की काय बोलते. तेव्हा ती परत म्हणते की हे बघ अरे अक्षय मी रमा नाही. तेव्हा मात्र आता सीमाही आता माहीला आवाज देते की रमा. तेव्हा आता रमा लगेच म्हणते की हो हो आले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, आणि हे बघ रमाला आवाज दिल्यानंतर जी मुलगी आवाज देते की मी आले म्हणून, आणि तू मला म्हणते की तू रमा नाही म्हणून, नक्की काय होतं तुझ्या डोक्यामध्ये, नक्की काय सुरू आहे. तेव्हा आता माही म्हणते की मला तुम्हाला असं सांगायचं आहे, मी अगोदरची रमा नाही राहिलेले की जिचं तुमच्यावर मनापासून प्रेम होतं, ज्याला मला सतत असं वाटत असत की आता पूर्वीचं काही राहिलेले नाही, म्हणून मी इतक्या मोठ्या अपघातातून गेले, तुमच्या जवळ जाऊन आले आणि एवढं सगळं बघितलं, त्यामुळे खरंच मला भीती वाटते हो. म्हणजे हे बघा रात्री झोपेत सुद्धा मी अशी दचकून उठते, मला सतत असं वाटत राहतं मी तुमच्यापासून आणि अगदी या घरातील माणसापासून काही जरा लांबत जाते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं तू काय बडबडतेस आणि तू काय नेमकं म्हणतेस याचं खरंच मला काही कळत नाही. तेव्हा आता लगेच माही म्हणते हो मला तसंच वाटतं, माझं आयुष्य संपलं याची मला सतत मनामध्ये भीती वाटत राहत, मला हेच कळत नाही की मी काय करायचं, आणि म्हणून मी आपल्यामध्ये अंतर ठेवते. तुम्हाला कळतं ना मी तुम्हाला नक्की काय म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला सगळे काही कळते, कारण तू मला बाहेर झोपायला लावते, तू असं का करतेस बरं. अक्षय जेव्हा असं विचारतो तेव्हा सीमा आता रमाला आवाज देते ते की रमा रमा, आणि तोपर्यंत ती आता अक्षय आणि माहीपर्यंत येऊन पोहोचलेली असते. त्या माहीला बघून आता सीमा म्हणते की तू इथे आहेस का, चल बरं आतमध्ये जरा, माझं जरा तुझ्याकडे एक काम आहे. तेव्हा आता अक्षय सीमाला म्हणतो की हे बघ आई, अगं ही तुझी सून, तू तिला जरा समजाव, ती जरा अस्वस्थ आहे की ती नक्की आता मला काय सांगते बघ ना. ती काय म्हणते की अक्षय अहो मी तुमची अगोदरची रमा नाही राहिली. मला आई अक्षय म्हणते की अगोदरची रमा नाही राहिली म्हणजे काय हे बघ बरं, माझ्या मनामध्ये सुद्धा अगोदर शंका होत्या की ही आपली रमा नाही म्हणून, परंतु आता माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे की ही आपली अगोदरची रमाच आहे म्हणून, आणि तरी सुद्धा ही असं आता का बोलत असेल. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ तू कायम असा तिच्याविषयी शंका घेत राहतो की ती रमा नाही म्हणून, तुला काहीतरी तिच्यावर संशय येतो म्हणून ती असं नक्की बोलत असेल, तुझ्यामुळेच आता ती असे म्हणत असेल. तेव्हा आता सीमा म्हणते की थांब अक्षय तू तिच्याशी काही एक शब्द बोलू नको, मी बोलते, कारण मी तिला व्यवस्थित विचारते की ती असं का बोलत असेल. म्हणून ती आता
माहीला म्हणते की तू चल बरं माझ्यासोबत आतमध्ये. ती आता माहीच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे असं कसं, हिने तर काहीच विचारलं नाही. आणि तेवढ्यात माही आणि सीमा ही आत गेलेल्या असतात. आणि अक्षयला आता मनामध्ये एक वेगळंच टेन्शन येते. तेव्हा तो विचारत पडतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमा आता आतमध्ये आल्यानंतर माहीला विचारते की तू असं का वागतेस, का तू आता अक्षयला सर्व काही खरं सांगायला निघाली. तेव्हा आता माही म्हणते की हे बघा, मी अक्षयला सर्व काही खरं सांगायला हवं. तेव्हा आता सीमाला टेन्शन येते. सीमा म्हणते की काय ग, का पण का तुला आता असं वाटतं की अक्षयला तू खरं सांगावा का, तुला कोणी काही बोलले का, काही असं घडलेलं आहे का, खरं सांग नक्की काय झाले ते. तेव्हा सीमाचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा आता माही आता विचारत पडते की सीमाला सांगू किंवा नको सांगू की मी रमाला बघितलं म्हणून. तेव्हा नंतर आता अक्षय आणि रमा रूममध्ये असतात म्हणजे माही. तेव्हा अक्षय आता माहीला म्हणतो की हे बघ, हा फॉर्म मी तुझ्यासाठी आणलेला आहे. तू 10वीचे पेपर्स पास झालेले आहे आणि आता तुला 12वी सुद्धा द्यायची आहे. त्यामुळे आता मात्र 10वी झाल्यानंतर तुला 11वी आणि 12वीचा अभ्यास करायचा, तो अभ्यास मी घेणार आहे. तेव्हा मात्र आता नीलने आता एक काही वेगळाच प्लॅन केलेला असतो आणि ज्या काही संस्था असतात म्हणजे मनावर परिणाम झालेल्या मनोरुग्णासाठी त्या संस्थेमध्ये आपण हिला घेऊन जाऊयात आणि बघूयात तेव्हा तेथे काही तिच्या मनावर परिणाम होतो की काय, तेथे तिला बदलते की काय. म्हणून आता गाडीतून रमाला ते तिकडे घेऊन जात असतात. तेव्हा मात्र आता कावेरी त्या गाडीत जवळून जात असते परंतु तिला रमा त्या गाडीत असल्याचा भास होतो. तेव्हा कावेरी विचार करते की मला रमाचा भास का झाला असेल. 2 वेण्यावाली मुलगी ह्या गाडीमध्ये दिसते, मग माही या गाडीमध्ये बसून का जाईल. तेव्हा कावेरीला संशय येतो. कावेरी विचार करते की ही माझी रमा तर नाही ना. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.